मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी शहरामधील येवले आखाडा या ठिकाणी राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळ संचलित नूतन मराठी शाळा क्रमांक 7 इथे बालवाडी वर्गाची मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. बाबासाहेब येवले हे अध्यक्षस्थानी होते. तर यावेळी माजी नगरसेवक किशोर जाधव, नगरसेविका संगीता जाधव, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मुलांच्या आयुष्यामधील शाळेचा, अभ्यासाचा महत्त्वाचा टप्पा आणि शिक्षणाचा पाया म्हणजे बालवाडी हा असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कावरे मॅडम यांनी केला आहे. तसेच बालवाडीची गरज आणि शाळेची प्रगती याबाबत मान्यवरांनी यावेळी समजून घेतलं. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमाचे नियोजन देखील यावेळी सांगण्यात आलंय. येवले आखाडा इथे यापूर्वी 1ली ते 8वी पर्यंत शाळा उपलब्ध होती, मात्र बालवाडीच्या वर्गाची सोय नव्हती. त्यामुळे पालकांचे हाल होत होते. याप्रसंगी मुख्य अधिकारी अभिजित हराळे तसेच प्रशासन अधिकारी शिवाजी कराड यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं आहे. बालवाडी शाळेमधील लहान मुलांना सर्व खेळणी माजी नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं गणेश ढेरे सर, मेजर अजित येवले, लक्ष्मणराव मोढे, सुनीलराव कवडे, सोमनाथ शेटे, मोहन नेहे यांच्या वतीनं देण्यात आले. नगरसेविका सौ संगीता शहाजी जाधव यांनी आपल्या पालिकेच्या आलेल्या मानधनामधनं खाऊचं वाटप केलं. यावेळी उपस्थित हरिभाऊ मसे, दीपक शिरशिम तसेच भाऊराव लांघी, रुक्साना बागवान, सुरेखा सांगळे, किशोर जाधव सर तसेच शहाजी जाधव ठाकूर, गणेश ढेरे, लक्ष्मणराव मोढे, राहुल शेटे, डॉक्टर सचिन हरदे, आबासाहेब शेटे, चेतन जाधव, बालू शेटे, राजेंद्र भवार, अनिल पवार, महेश शेवंते, मनोज येवले, काशीनाथ वरघुडे, सदा कैतके तसेच पालकवर्ग आणि येवले आखाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दीपक झडे यांनी केलंय आणि कार्यक्रमाचे आभार शाळेचे शिक्षक अमोल लांबे सर यांनी मानले आहेत. आज आपल्या राहुरी नगर परिषदेच्या हद्दीतील येवले आखाडा नगर परिषदेच्या शाळेमध्ये बालवाडीचं आज उद्घाटन झालं. खूप दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता, पण सर्व ग्रामस्थांनी, खास करून गावातल्या युवा वर्गाने आणि सर्व शिक्षकांनी पुढाकार घेऊन आज हा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. अनेक पालकांनी बालवाडी सुरू झाल्या त्याच्यामध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतला. एवढा विश्वास आपण सर्व शिक्षकांवर, शालेय कमिटीवरती आणि नगरसेवकांवर दाखवला, त्याबद्दल पालकांचंही मी मनापासून आभार मानतो. युवा वर्गाचं आभार मानायचं कारण म्हणजे याचा सर्व कलरचा खर्च युवकांनी त्यांच्या स्वखर्चातून केला आहे. ग्रामस्थांनी विविध रूपानं खेळणी असतील किंवा कोणी पालकांना आपल्या मुलांसाठी या ठिकाणी प्रवेश घ्यावा त्यासाठी विनंती केली असेल, त्याबद्दल युवा वर्गाचं आणि ग्रामस्थांचा पुन्हा एकदा आभार मानतो.
ही बालवाडी अशीच चालू राहील आणि याच्यात ग्रामस्थांचा सहकार्य जास्तीत जास्त राहील एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो. या बालवाडीमध्ये अत्यंत चांगली गुणवत्ता असलेलं शिक्षण द्यायचं काम या ठिकाणचे शिक्षक करणार आहेत. मी सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या मुलांचा मुलींचा प्रवेश जास्तीत जास्त संख्येने या बालवाडीत घ्यावा आणि या बालवाडीच्या वाढीस आपण सर्वांनी मदत करावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त. प्रसारमाध्यमं असतील, मीडियाची सर्व लोक असतील, त्यांनी या बालवाडीसाठी येऊन योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार. राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी शाळा नंबर 7 येवले आखाडा या शाळेमध्ये आज दिनांक 19 जून 2026 रोजी बालवाडी वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. बालवाडी हा शैक्षणिक गुणवत्तेचा, शैक्षणिक विकासाचा पाया असल्याने बालवाडी वर्गाची आमची प्रलंबित असलेली मागणी या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्ण झाली. ही मागणी पूर्ण होण्यासाठी आम्हाला आमच्या प्रभागाचे माननीय नगरसेवक हर्षदादा तनपुरे तसेच संगीताताई जाधव, आपल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोरे सर, तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित हराळे सर आणि आमच्या राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी माननीय श्री शिवाजीराव कराड साहेब यांच्या सहकार्यातून आणि प्रेरणेतून ही बालवाडी सुरू झालेली आहे. गावातील ग्रामस्थांनी आपल्या 4 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना आपल्या या बालवाडीमध्ये प्रवेशित करावे अशी आम्ही सर्व शिक्षकवृंद त्यांना विनंती करत आहोत. आपल्या या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 8वीचे सेमी वर्ग आहेत. मागील वर्षी घेण्यात आलेल्या 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 7वीचे 8 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तसेच 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील एक विद्यार्थी पात्र झाला असून NMMS या परीक्षेमध्ये 1 विद्यार्थिनी पात्र झालेली आहे. ही गोष्ट आपल्या शाळेच्या दृष्टीने अतिशय भूषणावह आहे. आज हा बालवाडीचा वर्ग सुरू करण्यामध्ये आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशजी ढेरे, उपाध्यक्ष सचिन जाधव सर तसेच इतर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी हिरिरीने सहभाग घेऊन आपल्या शाळेमध्ये ही जी बालवाडी सुरू केलेली आहे हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आज आमच्या येवले आखाडा येथे बालवाडीचं नवीन ओपनिंग झालं. आमच्या येवले आखाड्यातल्या मुलांचे खूप हाल होत होते, गैरसोय होत होती. बालवाडी नव्हती इतके दिवस, पण येवले आखाड्यातल्या ग्रामस्थ युवक वर्ग, खास करून हर्षदादा तनपुरेंनी मुलाचं सहकार्य लाभलं. जून महिन्यात त्यांचा शब्द होता का आम्ही येवले आखाड्यावर बालवाडी चालू करून देऊ. व आज त्यांनी आज येवले आखाडे ते बालवाडी चालू करून मुलाचं योगदान दिलं. इथून पुढं आमच्या येवले आखाड्यावरचे सर्व विद्यार्थी बालवाडीत येऊ शकतात. पालकांना पण येवले आखाड्यातल्या सर्वांना विनंती आहे की येवले आखाड्यात बालवाडीत आपले मुलं प्रवेश करून घ्या. शाळा चांगली आहे एकदम आमची. महेश दाने, C24 तास, राहुरी.